जाई हर्षोनी माझे मन ग्राम देवता तू माऊली आई भराटी करीतो तुला मी नमन ओ ग्राम देवता तू माऊली आई भराटी करीतो तुला मी पूजना जाई हर्षोनी माझे मन कार्यालक्ष्मी करिता पूजना जाई हर्षोनी माझे मन ग्राम देवता तू माऊली आई भराडी करीतो तुला मी नमन ओ ग्राम देवता तू माऊली आई भराडी करीतो तुला मी तुझ्या कृपेने रंग भरून रंग या गगनाला विनवण माझी तुला आज या क्षणाला विनवण माझी आज या क्षणाला विनवण माझी आज या क्षणाला आई तुझ्या कृपेने रंग भरून रंग या गगनाला विनवण माझी तुला आज या क्षणाला
तुझा नाद कोणी माझे माझा हरिनाम मी करता तुझा नाद कोणी माझे माझा रामदेवता तो माऊली आणि मराठीचा हरी तो तुला हो रामदेवता तो माऊली आणि मराठीचा हरी तो तुला ग्रामदेवता तू माऊली आई भराडीन करीतो तुला मी हे नमन सुस्वागतम रंगदेवता आणि रसिकजनांचा अभिवादन करू रंगदेवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन करू सर्वांनी नातेवाईकांना सर्व विस्तारीकरांना आपल्यासमोर स्वाभिमान सादर करत आहोत कैलासवासी श्री विनायक गोपाळांच्या लिखित रामायणाच्या अवतारावर आधारित जबाबदारीचा कवचारी वगनाट्य रामायणाच्या अवतारावर आधारित जबाबदारीचा कवचारी वगनाट्य मर्यादा पुरुषोत्तम या वगनाट्यातील पात्र परिचय नयन नागरे लक्ष्मणाच्या भूमिकेत शुभम नागरे श्रीरामाच्या भूमिकेत विवेकानंद करंडे सीता अक्षय नागरे सुमंत ज्ञानेश्वर नागरे रोहित विक्रम नागरे यमू सुनील नागरे आणि प्रमोद नागरे लव ओम पवार पुरुष आराध्य नागरे सूर्यदेव अवधूत नागरे हनुमान विघ्नेश नागरे ओजस नागरे आणि खास यमाच्या भूमिकेत तुषार करंडे स्वयंभूची मराठी आपल्यासमोर एक वगनाट्य सादर करणार आहोत पौराणिक वगनाट्य रामायणाच्या उत्तरावर आधारित मर्यादा पुरुषोत्तम साऊंड जाऊ जास्त आपला ऑर्गन पॅडचा आणि आवाज येत नाही यांची नाही हे श्रीरामा कशाला तब्येतीचे ढोंग करतो तुझी ही सीता 6 महिने रावणाच्या बंदिवासात राहिली तरीही तू तिचा स्वीकार केला पण मी मात्र पितृगृही राहिलेल्या माझ्या पत्नीचा स्वीकार केला नाही कारण मी तुझ्यासारखा स्त्रीलपट नाही आम्ही सारे धोबी जगाच्या कपड्यावरचे डाग करतो स्वतःच्या चारित्र्याला डाग लावून घ्यायला मी श्रीराम नव्हे बंद कर अन्यथा लक्ष्मणा धमकी कुणाला देतो अरे धमकीचा धाक टाकून एकट्याचा तोंड बंद कराल पण या साऱ्या प्रजेचं काय कुणाच्या तोंडावरती कोट ठेवाल संत परिता
एक तरी प्रल्हाद जीवदान होतील. लक्ष्मण मागे फिर आवड स्वतःला. प्रभू क्षमा करा पण या भोगाला जीवाचं तोडणार नाही. तुला या रामावरती बाण चालवावा लागेल. मी प्रथम प्रजेचा आहे आणि मग कुटुंबियांचा. प्रजेच्या मतांचा आदर करणं हे राजा म्हणून माझं आद्य कर्तव्यच आहे. त्या परिटाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. सीते सीते क्षमा करा स्वामी. लग्न होता 14 वर्ष वनवास आणि त्यात लंका बद्रीवास आणि तोच सांगता स्वतःची अग्निपरीक्षा आणि आणि आता तर म्हणे हे लवंग ते रामाचेच ना. नाही नाही स्वामी हे सर होत नाही. येते मी सांभाळा स्वतः. असा विचार करू नकोस. नाही स्वामी आता मला अडवू नका. कृपा करा. मला जाऊ द्या. असा हट्ट करू नका. गुरुच्या आज्ञा पाळा. पिताजीच्या वचनात आयुष्यात धर्माशिवाय कोणत्याही परपुरुषाचा माझ्या मनात विचार आलाच नसेल तर मला पोटात ही आई रामाशिवाय इतर पुरुषाकडे केवळ पित्याच्या देहाच्या बंधुत्वाच्या व पुत्राच्या भावनेच पाहिले असेल तर मला पोटात घे आई. आयुष्यात रामाशिवाय मी कोणाचे चिंतन केले नसेल तर मला पोटात घे आई. मला न्याय दे. मला पोटात घे माते. माझ्यावर दया कर. मला तुझ्या उदरात स्थान दे माते. दयावंत हो माते कृपावंत हो. हे धरती माते ही थकले लेख तुझी राव फोडते ऐक. राव फोडते ऐक. मला तुझ्या उदरात स्थान दे आई. आहे केवळ जनतेच्या अफवांवरती विश्वास ठेवून तुम्ही स्वतःच्या परिवाराचा घात केला. महाराज या किल्ल्या पाण्याने इथे आयुष्य पाहिले. इथे पावसाळ्यात पाहिले. आयुष्य दडून पाहिजे. सीतामाईचा अंत हा जेवण लागून गेला. असं वाटत की माझ्या कुडीचा तुमचे प्राण घेऊन चाललाय की काय. पण नाही असं वाटत. माता सीता आम्हा सर्व सोडून गेली. सोडून
पंडितजी, पिताजींच्या मृत्यूनंतर हरपलेले पितृसाठी एकामागून एक अशी भयानक संकट येऊन गेली आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून या राज्याचा राज्यकारभार चालवणारे माझे लाडके सुमंत हेही आम्हाला सोडून गेले. जीवन कसं निःशुद्ध झाला. महाराज म्हणताची कुंडली मात्र काहीतरी वेगळं सांगत आहे. आम्ही समजतो नाही पंडितजी. काहीही असेल हे स्पष्ट आणि रोखोक बोला, अगदी निश्चिंत. महाराज सुमंताचा प्राण यमराजाने घोटाळेपणाने दिला आहे. सुमंतांचे अजून 9 दिवस बाकी आहेत. त्यांची मृत्यूची वेळ अजून आली नाही. पंडितजी, पण तुमच्या पुढल्यावरती विश्वास आहे का? साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी तेही बदलू शकत नाही. युवराज, हे मात्र खरे आहे. यमराज हा या श्री रामचंद्राचा जाणून बुजून केलेला अपमान आहे आणि त्याचा दंड तुला दिल्याशिवाय हा श्रीराम स्वस्थ बसणार नाही. लक्ष्मण, यमपुरीवर स्वारी करण्याची तयारी करा आणि तेलाच्या रांजणकुपात ठेवलेले सुमंतांचे प्रेत सेवेकरांना जतन करण्याची आज्ञा द्या. 9 दिवसाचे 9 महिने आणि 9 महिन्याची 9 वर्षे कशी करायची हे हा श्रीराम नक्कीच जाणतो. लक्ष्मण, चला चला प्रभू. ठीक आहे प्रभू, आपल्या नक्कीच चला. टाकू नको त्याला.
काय गडबड आहे? यमदूतांनो, आज कोणाचा प्राण घेऊन आलात? लाईट लाव जरा. लाईट लाव जरा, लाईट लाव. हा, लाईट लाव बरं. म्हणजे कोणाची हिंमत झाली माझ्या या दूतांना हात लावायची? यम आहे मी, दूतांचे काळ आहे मी. साऱ्या सजीवांचे प्राण माझ्या हातात आहेत. सांगा, आज कोणाचा प्राण घेऊन आलात? परत गेला? असा कसा परत गेला? या यमाच्या यमवासातून कोणता जीव परत जात नाही. कोणाचा होता तो प्राण? श्रीराम असो अन्यथा कोणी असो, या यमपाशातून कोणताही जीव परत जात नाही. हा यमपाश म्हणजे सर्व देवी देवतांनी दिलेला कोण? काही असो, या यमपाशाला एवढंच माहित आहे की साऱ्या सजीवांचे प्राण हरण करणं असो असा देत नाही तो श्रीराम त्या सुमंताचे प्राण. हेच पाहतो. यमदूतांनो, अयोध्येवर स्वारी करायची तयारी करा. मी आलो. पिताजींच्या मृत्यूनंतर हरपलेले पितृछायाचे पितृचंद्र तुम्हीच आमच्यावरती ठरले. तुमचे हे पाप हा श्रीराम या जन्मात तरी फेडू शकत नाही. असं म्हणता येणार नाही. राजा आहे. राजा म्हणून जनतेचे सुख दुःख पाहिले नाही तर तो राजा राजा म्हणण्यास लायक नाही. मी माझे कर्तव्यच केले. तुमचा नियमबाह्य मृत्यू हा या श्रीरामाला कसा सहन होईल? महाराज, ते विधिलिखित होते. विधिलिखित नाही. विधिलिखिताचा आधार घेऊन त्या यमाने या श्रीरामावर केलेला वार होता तो. अगदी बरोबर आहे. सुमंत तुमचे मरण ठरवण्याचा अधिकार ते यमाला मुली दिला. अगदी बरोबर बोललात. पण तात आपण सुमंताचा प्राण तर त्या यमदूतांकडून परत आणलात, पण प्रत्यक्ष यमाकडून नाही. जास्त तो यमराज आपल्या अयोध्येवर स्वारी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. युवराज, तुम्ही निश्चिंत राहा. त्या यमाला हिसका दाखवण्यास हा जो काका सिद्ध आहे. तसं जर घडलं तर मी तुमच्या एक पाऊल पुढे असेल. जशी आपली इच्छा युवराज. तू स्वतःला मोठा ईश्वर समजतोस का? सृष्टी नियम
अन्यथा अन्यथा काय यमधर्म सृष्टी नियम तू मला शिकवतोस अरे नियम बाह्य प्राण हरण करण्याचा अधिकार तुला कोणी दिला ते मला काही माहित नाही. मला फक्त एकच माहित, सजीवाला निर्जीव करणार. मग ते कोणी असो, शहाणपणा करू नकोस. बऱ्या बोलानं त्या सुमंताचा प्राण माझ्या स्वाधीन कर. ते शक्य नाही. तुला जर सुमंताचा प्राण हवा असेल तर माझ्याशी 2 हात घालावे लागतील. हे चिमुरड्या पोरा, तुझे अजून दुधाचे दात पण पडले नाहीत आणि वल्गना केवढ्या करतो. असं पाहतोस काय? हे एकेकाचा समाचार त्या यमाकडे मी पाहतो. जशी आम्ही हे चिमुरड्या पोरा, तुला आता जिवंतच सोडत नाही. पिताजी वाचवा. अरे काय हा प्रकार? आणि तुझ्या पाठी ब्रह्मास्त्र कुणी केली तुझी अवस्था? मी केली आहे यमाची ही अवस्था. कोण आहेस तू? वंशाला वंश ओळखू शकत नाही. तिची झाकड आली डोळ्यावर. म्हणजे तू माझा वंश? हो, मी सूर्यवंशीय राजा श्रीरामाचा प्रथम पुत्र लव. रामपुत्र श्रीरामा, चला त्या निमित्तानं मला तुझं दर्शन तरी होईल. वत्सा, मी यमधर्म, आपण सगळे एकाच वंशाचे, त्यामुळे कृपा कर. हे ब्रह्मास्त्र मागे घे आणि आम्हाला रामदर्शन कर. जशी आपली इच्छा. हे ब्रह्मास्त्रा, यमाकडून काही अपराध घडला असेल तर त्याला माफ कर आणि शांत हो. ओम ब्रह्म शांती शांती शांती. मी तुझा पराक्रम जाणू शकलो नाही, मला क्षमा कर. चला आता रामदर्शन करूया. धन्यवाद.
हे प्रभू मला क्षमा करा. यापुढे असा अपराध करू नकोस. जे विधिलिखित आहे तेच कर. आपण आपल्या महालामध्ये प्रस्थान करू. चला. धन्यवाद.